नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पंजाबमध्ये धान्यांची उचल न झाल्याने नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी आज शनिवारी पंजाब राज्यातील 4 महामार्ग बंद केले आहेत. यानिमित्त शेतकरी रस्त्यावर बसले असून त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या मागण्याकडे लक्ष देत नसल्याने आंदोलन चिघळणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. विविध विषयावरील वाचनीय लेख, कथा, कविता, काव्य, साहित्य, अर्थ, शिक्षण, वैद्यकीय अशा अन्य वैचारिक मजकुराच्या फराळाचा समावेश असलेला दैनिक तरुण भारतच्या दिवाळी अंकाचे आज शनिवारी हिंडलगा येथील कार्यालयात प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी संपादक विजय पाटील, बालमुकुंद पत्की, सीएमओ उदय खाडीलकर, लेखा विभागाचे अशोक बेळगावकर, मेघराज सटवाणी, प्रिंटिंग विभागाचे धैर्यशील पाटील, वितरण विभागाचे अनिल शेलार, कम्युनिकेशन विभागाचे श्रीनिवास नाईक, आर्टिस्ट कैलास रांगणेकर, संतोष दोपारे, जाहिरात विभागाचे रुपेश खोत आदी उपस्थित होते. दिवाळी अंकाचे संपादन प्रमुख बालमुकुंद पत्की यांनी उपस्थितांचे स्वागत करून दिवाळी अंकाबद्दल माहिती दिली. या दिवाळी अंकात नवे विचार, नवे विनोद, कथा, कादंबरी, काव्य, साहित्य असा एक रंगीत दिवाळी उत्सव अभ्यासपूर्ण लेख या अंकात समाविष्ट करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसापासून बेळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. अशातच आणखी एक गुन्हेगारीची घटना समोर आली आहे. आज शनिवारी रायबाग तालुक्यातील बेक्केरी गावात तिघांनी मिळून एका तरुणावर दगडाने हल्ला चढवला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना भर दिवसा रस्त्यावर घडली. सदाशिव असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे. या हल्ल्यातील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. स्थानिक पोलिसांकडून कारवाई होत नसल्याबद्दल जनतेने मात्र संताप व्यक्त केला आहे. दरवर्षीप्रमाणे येत्या 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन गांभीर्याने पाळण्याबरोबरच त्या दिवशीच्या निषेध फेरीत महिला कार्यकर्त्यांनी काळ्या साड्या परिधान करून बहुसंख्येने सहभागी होण्याद्वारे फेरी यशस्वी करण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीने केले आहे. काकतीबेस रोड शनिवार खूट येथील MA समिती महिला आघाडीच्या कार्यालयामध्ये काळा दिनानिमित्त आज शनिवारी आयोजित महिला कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये उपरोक्त आवाहन करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी उपमहापौर रेणू किल्लेकर या होत्या. यावेळी माजी महापौर सरिता पाटील, मंजुश्री कोल्हेकर, अर्चना देसाई, भाग्यश्री जाधव आदींसह बहुसंख्य महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. स्थानिक समस्यांचे निरीक्षण करून त्या सोडविण्यासाठी बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी नुकतेच कलेगार गल्ली येथे जनता दरबार आयोजित केला होता. यावेळी आमदार आसिफ सेठ यांनी परिसरातील रहिवाशांसोबत संवाद साधून त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या आणि तेथील पायाभूत सुविधांचा विकास तसेच परिसरातील सुधारित पाणी पुरवठ्याची गरज अशा प्रमुख मुद्द्यावर चर्चा केली. बेळगाव उत्तर भागातील विकासाचा दर्जा सुधारण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचे यावेळी आमदार आसिफ सेठ यांनी सांगितले. प्रसंगी युवा नेते अमन सेठ यांच्यासह इतर स्थानिक नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम हिंदूंचे आराध्य दैवत. त्यांचे आचार विचार तरुणांनी आपल्या जीवनामध्ये आचरणात आणले पाहिजेत. देव, देश आणि धर्म यासाठी कार्य करावे. तुरमरी गावातील सर्व तरुणांनी आणि ग्रामस्थांनी सढळ हस्ते देणगी देऊन उभारण्यात येत असलेल्या या भव्य पुतळा उभारणीसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन रामलिंग हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रकाश चलवेटकर यांनी व्यक्त केले. बेळगाव तालुक्यातील तुरमोरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात येत असलेल्या अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जीर्ण झाला आहे. त्याच ठिकाणी नवीन पुतळा बनविण्याचा संकल्प गावातील सर्व युवकांनी व ग्रामस्थांनी केला आहे. या जागेचा भूमिपूजन कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष नागराज जाधव यांनी तरुणांना मार्गदर्शन करून गावच्या विकासासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूयात असे सांगितले. भारतातील सर्वात जुनी उपचार पद्धती असलेल्या आयुर्वेदाबाबत जनजागृती करण्यासाठी बेळगाव शहरात आयुर्ज्योती यात्रा काढण्यात आली. शनिवारी बेळगावातील केएलई संस्थेच्या श्री BM कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालयात डॉक्टर रवी पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, SBG आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल आणि अरिहंत हॉस्पिटलच्या आवारात धनत्रयोदशीनिमित्त आयुर्वेदिक दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतातील सर्वात जुनी वैद्यकीय प्रणाली असलेल्या आयुर्वेदाविषयी जनजागृती करण्यासाठी बेळगाव शहरात आज आयुर्ज्योती यात्रा काढण्यात आली. यावेळी आयुर्वेदाचा वापर नियमितपणे करावा असे BM कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रवी किरण यांनी सांगितले.
नुकतेच झालेल्या एनसीसी परेड स्पर्धेत उल्लेखनीय यश प्राप्त केलेले तसेच महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एनसीसी चीफ ऑफिसर पी.बी. मास्तीहोळी यांच्यासह इतर शिक्षकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेंट्रल हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही.एम. पाटील, जिजामाता हायस्कूलचे मुख्याध्यापक एन.डी. पाटील, मराठा मंडळाचे उपप्राचार्य एन.एन. शिंदे तसेच शाळेचे माजी विद्यार्थी उपस्थित होते। माजी मुख्यमंत्री आणि लोकसभा सदस्य जगदीश शेट्टर यांची 18व्या लोकसभेच्या वाणिज्य आणि उद्योगावरील संसदीय सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय संसदीय व्यवसाय मंत्रालयाने अधिसूचनेत जाहीर केली आहे। बेळगावचे खासदार श्री जगदीश शेट्टर यांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे अध्यक्ष आदरणीय श्री ओम बिर्ला यांचे आभार मानले आहेत, असे बेळगाव लोकसभा सदस्य कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे। निप्पाणी हुपरी, गजबरवाडी, निप्पाणी कुन्नूर, निप्पाणी मांगूर, निप्पाणी ढोणेवाडी या मार्गावरील अनेक बस बेनाडी बस स्थानक, मल्लिकार्जुन नगर बस स्थानक थांब्यावर थांबत नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। याबाबत अनेक वेळा आगार प्रमुखांना भेटून बस थांबविण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांनी अखेर शनिवार दिनांक 26 रोजी रास्ता रोको करून बस अडविल्या, त्यामुळे बस थांबा परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। ग्रामपंचायत अध्यक्ष सत्यप्पा हजारे आणि आगारातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून या मार्गावर बस थांबविण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा रस्ता रोको मागे घेण्यात आला। वाढत्या महागाईमध्ये बीपीएल रेशन कार्ड धारकांना मोफत तांदूळ पुरवठ्याचा मोठा आधार आहे। सध्या रेशन घेण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक रेशन पुरवठा केंद्रासमोर नागरिकांची गर्दी झालेली दिसून येते। अशातच या सुविधालाही सर्व्हर डाऊन समस्येचे ग्रहण लागले आहे। गेले 10 दिवस सर्व्हर डाऊन या समस्येमुळे तासनतास रांगेत उभे राहून नागरिकांना रेशन मिळेना अशी स्थिती दिसून येत आहे, त्यामुळे नागरिकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। दिवाळी सणानिमित्त शहरातील काही भागात फटाके विक्रीसाठी तात्पुरत्या व कायमस्वरूपी व्यावसायिकांना जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे। यासाठी फटाके विक्रेत्यांनी जिल्हा प्रशासनाकडे कागदपत्रे सादर करून परवाना घेणे आवश्यक आहे। केवळ ग्रीन फटाक्यांना परवानगी असणार असल्याचे जिल्हाधिकारी टी. भुजबळ यांनी सांगितले। विजापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दिवाळी सणानिमित्त झालेल्या प्राथमिक बैठकीत जिल्ह्यातील विविध फटाके व्यापारी व अधिकाऱ्यांच्या बैठकीला त्यांनी संबोधित केले। हुक्केरी तालुक्यातील राजा लखमगडा जलाशयात शुक्रवार दिनांक 25 रोजी 51 टीएमसी पाणीसाठा असल्याची नोंद आहे। जलाशयात 3700 क्युसेक पाण्याची आवक होत असून जलाशयातून 3700 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे। सन 2024-25 सालाकरिता पाणी वाटपाचे नियोजन अद्याप झालेले नाही। डिसेंबर महिन्यात पाणी वाटपाच्या नियोजनावर निर्णय घेण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्यभर निवडणुकांचे वातावरण तापत असताना दिसत आहे। राज्यात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकासाठी मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या जात आहेत। दरम्यान भाजपकडून महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली। या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा, अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अन्य नेत्यांचा यामध्ये समावेश आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।